Today we will see our next disease condition in ENT, ear, nose, throat disease and disorder मध्ये mastoiditis काय असतं बघूयात आता. जे इंट्रोडक्शन आहे पहिलं. Mastoiditis is a process is an inferior extension of the temporal bone which contain open and air conducting space, provide a structural function and anchor point of large muscle of the neck. The mastoid process आहे इकडून स्टार्ट होते इन्फिरियर म्हणजे पाठच्या टेम्पोरल बोनपासून, आणि ह्याच्यामध्ये काय असतात ओपन आणि एअर कंटिन्यू स्पेस असतात. तर हे मॅस्टॉइडचं फंक्शन काय प्रोव्हाइड करते, स्ट्रक्चरल फंक्शन काय प्रोव्हाइड करते, जे अँकर पॉईंट आहे लार्ज मसलमधला नेकचा त्याला स्ट्रक्चरल फंक्शन प्रोव्हाइड करते. तर हे आपण फर्स्ट इयरमध्ये आपल्या ॲनेट आणि फिजिओलॉजीमध्ये झालेलं आहे सेन्सरी ऑर्गनच्या सिस्टीममध्ये. त्याचाच आहे छोटासा शॉर्ट बट स्वीट समरी पॉईंटमध्ये इंट्रोडक्शन. देन डेफिनेशन काय आहे मॅस्टोइडिटिसची. इट इज अ इन्फ्लॅमेशन ऑफ द मॅस्टॉइड प्रोसेस बिहाइंड द इयर अँड द एअर स्पेस कंटेनिंग इट टू द कॅव्हिटी ऑफ द मिडल इयर. त्याच्यामध्ये मॅस्टोइडिटिस TIS म्हणजे काही इन्फ्लॅमेशन झालेले कुठं मॅस्टॉइड प्रोसेसमध्ये. मॅस्टॉइड प्रोसेस कुठं असते, बिहाइंड द इयर असते, इयरच्या पाठीमागे असते या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये काय फील्ड होते, एअर फील्ड होतात आणि एअर फील्ड स्पेसमध्ये इन्फ्लॅमेशन आपल्याला झालेलं बघायला भेटतं. त्या कंडिशनला आपण बोलतो मॅस्टोइडिटिस. या ठिकाणी तुम्हाला रिअल इमेजमध्ये दिसेल बघायला भेटेल. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन कुठले असतात. एक असतं ॲक्यूट आणि एक असतं क्रोनिक. ॲक्यूट म्हणजे शॉर्ट टाईमसाठी, क्रोनिक म्हणजे लॉंग टाईमसाठी. इट इज अ रिअर कॉम्प्लिकेशन ऑफ ॲक्यूट ओटायटिस मीडिया. ॲक्यूट मॅस्टोइडिटिस काय आहे, हे ओटायटिस मीडियाचं रिअर कॉम्प्लिकेशन आहे, म्हणजे कदाचित होणारं कॉम्प्लिकेशन आहे. क्रोनिक मॅस्टोइडिटिस म्हणजे काय, इट इज अ मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द CSOM or with the cholesterol formation. तर CSOM आपण काल बघितलेले. कोलेस्टेमॉल काय असतो, वरच्या स्मॉल सर्कलमध्ये तुम्हाला नॉर्मल मिडल इयरचं स्ट्रक्चर बघायला भेटतं, आणि कोलेस्टेमॉल एक स्टोमासारखं स्वेलिंगसारखं परफोरेटेड सारखं आपल्याला स्ट्रक्चर इयरमध्ये मिडल इयरमध्ये बघायला भेटतं. त्याला बोलतात कोलेस्टोमा. तर जर काय कॉजेस आहेत आणि रिस्क फॅक्टर्स आहेत. इन्फेक्शन झाल्यामुळे कशाला, मिडल इयरला. इंजुरी कसं झाल्यामुळे मॅस्टॉइड बोर्ड आणि मिडल इयर सेल्सला. कोलेस्टेमा झाल्यामुळे किंवा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे. ह्याचे रिस्क फॅक्टर्स आहेत. नेक्स्ट बॅक्टेरिया कुठला, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, H. influenza, H. pyogenes, Pseudomonas aeruginosa, Moreleza, Catarrhexia, Aspergillus and fungi. फंगायमध्ये कुठले, इम्युनोकम्प्रेशन पेशंट. याच्यामध्ये आपल्याला कॉमनली कोलेस्टोमा बघायला भेटतो. त्याने साइन अँड सिम्पटम्स आपल्याला पेशंटमध्ये, कोलेस्टोमाच्या पेशंटमध्ये कुठले साइन अँड सिम्पटम्स बघायला भेटतो. ओटॅल्जिया म्हणजे पेन इन द इयर, स्वेलिंग बघायला भेटते कुठे, मॅस्टॉइड बोनमध्ये. परफोरेशन बघायला भेटतो कुठं, इयर ड्रममध्ये. लॉस ऑफ हिअरिंग बघायला भेटतं. सिव्हिअर पेन ड्युरिंग द इटिंग, जेव्हा पेशंट ईट करत असेल त्यावेळेस मिडल इयरमध्ये आपल्याला सिव्हिअर पेन पेशंट कंप्लेंट सांगतो. पेनलेस डिस्चार्ज बघायला भेटतो. ज्या इयरमध्ये राईट किंवा लेफ्ट इयरमध्ये कोलेस्टेमा झालेला असतो तिथून डिस्चार्ज झालेला बघायला भेटतो. लिक्विड आपल्याला बाहेर येताना बघायला भेटतं, पण हे पेनलेस असतं. ऑटोरेजिया बघायला भेटतो. ऑटोरेजिया म्हणजे पेनफुल डिस्चार्ज, नॉझिया आणि वॉमिटिंग बघायला भेटतं. हे साइन अँड सिम्पटम्स आपल्याला कोलेस्टेमाच्या पेशंटमध्ये बघायला भेटतं. तर इयर ड्रमचं परफोरेशन होतं म्हणजे काय होतं, रप्चर होतं. हे नॉर्मल इयर ड्रम आहेत आणि हा रप्चर झालेला इयर ड्रम या ठिकाणी ब्लॅक झालेले, त्या ठिकाणी परफोरेट झालेलं आहे म्हणजे रप्चर झालेलं आहे. तर याची पॅथोफिजिओलॉजी कशी आहे,
पहिल्यांदा काय होतं, इन्फेक्शन होतं मिडल इयर इन्फेक्शन झाल्यानंतर काय होतं, ॲक्यूट ओटायटिस मीडिया होतो, जसं की आपण काल बघितलं. देन काय होतं, ॲक्यूट ओटायटिस मीडिया झाल्यानंतर इन्फेक्शन कुठंपर्यंत पोहोचतं, मॅस्टॉइड सेलपर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर त्याचं इन्फ्लॅमेशन होतं मॅस्टॉइड प्रोसेसमध्ये आणि मॅस्टोडायटिस होतो. ओके, ही आहे याची शॉर्ट बट स्वीट पॅथोलॉजी. याच्यामध्ये आपण डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन कसं करणार, आपण पेशंटला कसं फाइंड आउट करणार की पेशंटला मॅस्टोडायटिस किंवा कोलेस्टेमा झालेला आहे. तर त्या कंडिशनमध्ये प्रत्येक कुठल्या पण विशेष कंडिशन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला हिस्ट्री कलेक्शन घ्यावं लागते, पेशंटची करंट, पास्ट आणि प्रेझेंट हिस्ट्री. फिजिकल एक्झामिनेशन करावं लागतं, एक्सरे ऑफ मॅस्टोइड प्रोसेसचा घ्यायचा, CT स्कॅन करायचा, लॅबमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या, CBC, ब्लड कल्चर आणि टिम्पॅनोसेंटेसिस आणि ऑडिटोग्राफी करायची. इफ द इंटरकॅनियल स्प्रेड सस्पेक्टेड देन गो फॉर द नंबर पंक्चर. ऑडिओग्राफीमध्ये आपण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तयार करतो, पेशंटला किती अमाऊंटमध्ये किंवा किती फ्रिक्वेन्सीमध्ये ऐकू येते, किती फ्रिक्वेन्सीमध्ये ऐकू शकतो. देन नेक्स्ट आहे टिम्पॅनोसेंटेसिस. ही कशी प्रोसिजर आहे, ही एक प्रोसिजर आहे, ह्याच्यामध्ये काय करतो आपण, Tympanocentesis is a removal of fluid from the behind the eardrum. The doctor uses special needle with the tube attached to collect the sample of the fluid. A culture and sensitivity test is usually done on a sample of fluid. So, जसे थॉरॅकोसेंथिसिस असतं म्हणजे छातीतलं पाणी काढतो पेशंटच्या आपण, तसंच टिम्पॅनोसेंथिसिस असतं. टिम्पॅनोसेंथिसिस म्हणजे इयरमधलं आपण फ्लुइड बाहेर काढतो. कुठं, इयर ड्रममधून. तर त्याच्यामध्ये आपण एक स्पेशलाइज निडल यूज करतात डॉक्टर, आणि जे काही कलेक्ट झालेलं फ्लुइड आहे ते स्टडी पर्पजसाठी बाहेर काढतात. ते फ्लुइड कशामुळे आकुंभट झाले, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस, त्याचा रूट ऑफ कॉज फाइंड आउट करण्यासाठी आपण टिम्पॅनोसेंटेसिस करतो. तर टिम्पॅनोसेंटेसिस अशा पद्धतीने की या डायग्राममध्ये दाखवलेले, ही निडल असते आपण इयर ड्रममध्ये घालतो आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनपर्यंत त्याला रीच करतो आणि त्याच्यानंतर ॲस्पिरेट करतो. याच्यामध्ये मेडिकल मॅनेजमेंट आपण कुठलं प्रोव्हाइड करणार, मॅस्टोडायटिसच्या पेशंटला अँटीबायोटिक, स्टेरॉइड इयर ड्रॉप्स फॉर इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन. याच्यामध्ये सिप्रोक्स-डी हा इयर ड्रॉप आहे, पेशंटला आपण प्रोव्हाइड करतो. इयर इरिगेशन झालेलं असेल तर इयरमध्ये असे इरिटेट होत असेल त्यावेळेस आपण जो न्यूरंट डिस्चार्ज आहे तो रिमूव्ह करतो. ॲनालिसिस ड्रगमध्ये आपण कुठले देतो, ॲस्पिरिन आणि निमोस्लाइड, हे दोन ड्रग आपण ॲनालिसिसमध्ये पेशंटला प्रोव्हाइड करतो. तर इयर इरिगेशन काय करतो आपण, कसं करतो त्याची प्रोसेस आहे बघून घ्या. इफ अ वॅक्स बिल्डअप is the issue, your doctor will perform the irrigation using the syringe like tool. This tool will be used to insert water saline mixture into the ear to flush out the wax. You may feel slight discomfort from water in the ear. तर जसं आपण कानातला वॅक्स काढतो थ्रू इयरबड्सने, तर या ठिकाणी आपण एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट यूज करतो. हे सिरिंज सारखं दिसणारे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे आपण इरिगेशनसाठी यूज करतो. याच्यामध्ये पाणी फिल असतं, वॉटर असतं किंवा वॉटर विथ सलाईन असतं, मिक्सचर असतं. हे आपण प्रेशराईज मॅनरनी जे वॅक्स बिल्डअप झालेला आहे तो तिथे अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर ते वॅक्समध्ये जो स्टिकीनेस असतो तो लूज झाल्यानंतर ते वॅक्स इयरच्या बाहेर पडतं. ही प्रोसिजर आहे इयर इरिगेशन. सर्जिकल मॅनेजमेंट कुठलं करतो या पेशंटमध्ये आपण, मॅस्टोडायटिसच्या प्रोसेसमध्ये मॅस्टोडिटेक्टोमी. तर याच्यामध्ये काय करतो आपण, रिमूव्हल ऑफ डिसीज मॅस्टोइड एअर सेल्स. ज्या मॅस्टोइड एअर सेल्स इन्फ्लॅमेटरी झालेले आहे किंवा डिसीज झालेले आहे त्याला आपण डायरेक्टली रिमूव्ह करतो. मॅरिंगोटोमी,
ही एक सर्जिकल प्रोसिजर. याच्यामध्ये काय करतो आपण, एक टायनी स्मॉल इन्सिजन घेतो कुठं, इयरडममध्ये. आणि जो प्रेशर तिथं तयार झालेला आहे किंवा जे फ्लुइड तिथं तयार झालेलं आहे ते प्रेशर कमी करण्यासाठी किंवा फ्लुइड कमी करण्यासाठी. देन नेक्स्ट करतो आपण टिम्पॅनोप्लास्टी. टिम्पॅनोप्लास्टी काय आहे, जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे किंवा इयरड्रम आहे त्याला रिपेअर करतो. तर याच्यामध्ये काय करतो आपण, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द परफोरेटेड इयरड्रम. जे परफोरेटेड म्हणजे डॅमेज झालेला, आपण जसे डायग्राम बघितले याच्या आधीच्या स्लाइडमध्ये, परफोरेटेड इयरड्रम त्याला आपण रिकन्स्ट्रक्ट करतो. रिकन्स्ट्रक्ट करून पुन्हा नॉर्मल सारखं करतो. त्या प्रोसिजरला बोलतात टिम्पॅनोप्लास्टी. मॅस्टोडेक्टोमी असे असते. मॅस्टोडेक्टोमी मॅस्टोडेक्टोमीमध्ये काय करतात, या ठिकाणी इन्सिजन घेतो आपण मॅस्टॉइड प्रोसेसमध्ये जे बोनमध्ये, आणि जे मॅस्टॉइड एअर सेल्स किंवा आपल्याला काही एअर रिमूव्ह करायचे असेल त्या इन्सिजन थ्रू आपण रिमूव्ह करतो. मॅरिंगोटोमी एक टायनी इन्सिजन घेऊन आपण जे वॉटर किंवा तिथं अकाउंटमध्ये झालेलं आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी जागा निर्माण करतो. त्याच्यामध्ये आपण हा एक टेम्पोररी इयर ट्यूब आपण तिथे प्लेस करतो. त्याच्या थ्रू जे लिक्विड आहे पस आहे तो इयरड्रम थ्रू कानाच्या इयरच्या बाहेर पडतो. ही टिम्पॅनोप्लास्टी. त्याच्यामध्ये जो इयरड्रम आहे ह्या रप्चर झालेला असतो, परफोरेटेड झालेला असतो, तो आपण रिकन्स्ट्रक्शन करून त्याला नॉर्मल सारखं करतो. तिथे पॅच लावतो आपण, ग्राफ्ट पॅच बोलतात त्याला. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय करणार आपण, ॲज अ नर्स जे पेनचं लोकेशन त्याला असेस करणार आणि इंटेन्सिटी किती तीव्रता आहे त्या पेनमध्ये ते असेस करणार. ॲडमिनिस्टर ॲनालिसिक ॲज प्रिस्क्राईब टू रिलीव्ह पेन. ॲनालिसिक जे काही मेडिकेशन आहेत ॲज पर डॉक्टर ऑर्डर प्रिस्क्रिप्शन ते सगळे आपण अकॉर्डिंग टू 10 राईट्स पेशंटला प्रोव्हाइड करणार. अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करणार पेशंटला, अँटीपायरेटिक्स पेशंटला प्रोव्हाइड करणार, पेशंटला प्लॅन्टी ऑफ फ्लुइड प्रोव्हाइड करणार. वॉर्म वॉटर स्पॉन्जिंग टू रिड्यूस द बॉडी टेम्परेचर, पेशंटला स्पॉन्ज बाथ देणार. encourage patient and family to use signs of non-verbal communication such as facial expression, pointing, body movement. ह्या कंडिशनमध्ये मॅस्टोइडायटिस पेशंटमध्ये पेशंटला कमी ऐकायला येतं. त्यावेळेस आपण पेशंटला आणि पेशंटच्या फॅमिलीला असं सजेस्ट करतो की मोस्ट ऑफली जे तुमच्यातलं कम्युनिकेशन आहे ते नॉन फॉर्मल कम्युनिकेशन ठेवा किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ठेवा. नॉन व्हर्बलमध्ये म्हणजे कसं, फेशियल एक्सप्रेशन थ्रू किंवा पॉइंटिंग थ्रू किंवा बॉडी मुवमेंट थ्रू किंवा रायटिंग थ्रू. याच्यामध्ये कुठले डायग्नोसिस बनतात, नर्सिंग डायग्नोसिस त्याला बोलतात नंतर डायग्नोसिस. ह्याच्यामध्ये हाय रिस्क इन्फेक्शन रिलेटेड टू टिश्यू डिस्ट्रक्शन, पेन रिलेटेड टू फिजिकल फॅक्टर, ऑडिटरी अलर्ट, ऑडिटरी सेन्सेशन, परसेप्शन, कशामुळे पार्शियल ऑर टोटल परफोरेशन ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेन. इम्पेड व्हर्बल कम्युनिकेशन होतं कशामुळे, हिअरिंग डिफेक्टमुळे. आणि हाय रिस्क ट्रॉमा होतो कशामुळे, इम्पेड बॅलन्समुळे. तर हे होतं सगळं आपलं मॅस्टोइडायटिस. शॉर्ट चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. थँक्यू.